बनावट कागदपत्रांसंदर्भात शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करण्याची एक घटना रायगड जिल्ह्यामध्ये समोर आलेली आहे. 5 एप्रिल 2024 रोजी एक पत्र निर्गमित झालेलं आहे. हे पत्र शिक्षण विभाग प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये नेमकी काय सांगण्यात आलेलं आहे, सर्व नेमकी काय ही घटना झालेली आहे, तर ही घटना आपण थोडक्यात या पत्रामधून बघणार आहोत. या घटनेमधून महाराष्ट्रातील इतर देखील या संदर्भात जर कोणी काही चूक करत असेल किंवा केलेली असेल तर काय होऊ शकतं हे या पत्रातून आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर आज्ञापत्र ज्या अर्थी संबंधित जे काही व्यक्ती आहे त्यांचं त्या ठिकाणी या पत्रामध्ये नाव घेण्यात आलेलं आहे. आपल्याला यामध्ये नेमकी काय झालेलं आहे हे प्रकरण आणि काय होऊ शकतं याची थोडक्यात आपण माहिती बघतोय. तर पवित्र प्रणालीमार्फत जी भरती होत असते, या भरतीमध्ये आता ज्यांची निवड झालेली त्यांना शिक्षण सेवक पदावरती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. आणि या नियुक्त्या देत असतानाच काही जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडून काही खोटं जर करण्यात आलं तर ते जर पकडलं तर काय होऊ शकतं हे या पत्रामध्ये थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. तर शिक्षण सेवक पदावरती राजीप शाळा शेवते पंचायत महाड जिल्हा रायगड या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे. ज्या अर्थी संदर्भ क्रमांक 2 अन्वय नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांची सेवा त्वरित समाप्त करण्यात येईल असे निर्देशित केले आहे. आणि ज्या अर्थी जे कृत्य ज्या संबंधित व्यक्तींकडून करण्यात आलेलं आहे त्यांचं नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर यांनी शिक्षक शिक्षण सेवक पद भरतीत 2022 स्वप्रमाणपत्रामध्ये म्हणजे जे सेल्फ डिक्लेरेशन असतं त्याच्यामध्ये डीएड निकालाचा दिनांक 17/1/2023 नमूद केल्याने ते टेट म्हणजे TAIT टेट परीक्षेकरिता पात्र झाले आहेत. परंतु संदर्भ क्रमांक 4 मधील मुद्दा क्रमांक 16.1 अन्वय सदर जे काही शिक्षण सेवक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे नियुक्ती झाली होती तर यांनी त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक परीक्षा पास झाल्याची प्रमाणपत्रावरील जी दिनांक आहे 17/3/2023 ऐवजी 17/1/2023 अशी चुकीची नमूद करून प्रशासनास दिशाभूल करून नोकरी मिळणे करिता चुकीची माहिती शिक्षण सेवक पदभरती 2022च्या स्वप्रमाणपत्रात सादर केली आहे. त्या अर्थी यांना म्हणजे जे संबंधित ज्यांच्याकडून हे झालेलं आहे यांना या कार्यालयाकडून दिलेल्या शिक्षण सेवक पदाचे नियुक्ती आदेश म्हणजे या संबंधित व्यक्तींना नियुक्तीचे आदेश देखील मिळालेले होते. त्याचा जावक क्रमांक 1950/2024 दिनांक 9/3/2024 या आज्ञापत्रान्वये रद्द करण्यात येत असून त्यांचा शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येत आहे. तर संबंधित जो शिक्षण सेवक म्हणून ज्यांना ऑर्डर मिळालेली होती तर ही चुकीचं ज्या पद्धतीने खोटे कागदपत्र करण्यात आलेले होते, तारखा त्या निकालामध्ये बदलवण्यात आलेल्या होत्या. असंच महाराष्ट्रामधील काही व्यक्तींकडून निकाल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, अशा मध्ये काही ही प्रकरणं जे आहे ती सातत्याने बाहेर येत असतात आणि त्यामुळं अशा पद्धतीने सेवा जी आहे ती समाप्त होत असते. याचं ताजं उदाहरण जे आहे ते आता आपल्यालाच पाहायला मिळत आहे. अशा आणखी भविष्यात येत्या काळामध्ये काही घटना ज्या आहेत त्या देखील समोर आल्यानंतर त्या पण आपण बघणार आहोत. तर हे पत्र संबंधित प्रत जे आहे ते संबंधित अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आलेले आहे. तर याच्यातून कोणत्याही पद्धतीने कुणी खोटं करू नये, प्रामाणिकपणे आपलं परीक्षा द्यावी. पवित्र पोर्टलमधून जे काही शिक्षक पद भरती सध्या सुरू आहे त्यामध्ये कुणी काही चुकीचं करू नये हे या पत्रातून निश्चित शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि चुकीचं जर गेलं तर शिक्षण विभागामध्ये ती बाब समोर येत असते आणि पर्यायाने
या पद्धतीने सेवा ज्या आहेत त्या समाप्त होत असतात. तर निश्चितच यामुळे जे नवीन शिक्षक होऊ घातलेले आहे त्यांना यातून निश्चित काहीतरी बोध जो आहे तो चांगला बोध मिळेल.